गावला पण याने मला सांगितले की आता माझ्या घरी जर हे कर्तव्य झालं नाही तर तू आईस तू जर करण्यापर्यंत गेलीस तर नक्कीच करणार. काही क्षणापूर्वी कर्ण सेनापती जाहीर झालाय. आईच्या आणि पुत्राची भेट जर नियतीने या मध्यरात्री नेली असेल तर कर्णाने नक्कीच तुझ्यापर्यंत येईल. हो, कारण आज जर मी तुझ्यापर्यंत आले नाही याच्या नंतर मी नाही तुझ्यापर्यंत येऊ शकत. म्हणून कुणाची पर्वा न करता माझा प्रश्न माझ्या इच्छेसाठी तिथपर्यंत गेले. खरं मी नक्कीच येईल. नाटकच घेऊ कृष्ण गेलाय, मला जायला हवं. शिबिरात करणं एक सरकार उद्या उदाहरण 16व्या दिवशी कर्ण गुरुच्या धावास आहे. थोडं पांडवाचं पण घोर साधनाचं मदानो न कळे न मुको न भविष्य तर का कर्ण या गुरुच्या रणमेदाना उद्या सामना असायचं भाग्याचा या करण्याचं विचारण हे माझा सारे जण म्हणतात बाहेर पोते आहे भगवत नाही शब्द तरी त्या प्रश्नाचं मन मध्ये मला जन्म दिला ते रात्र मला भेट आकाशातील मला सतारा करायला सांगा. आकाशातील मला सतारा करायला सांगा. तुम्हाला सुद्धा रडता येत असेल तर रडा. किनाऱ्या कर्णाला वाटे कर्ण एक तास रडता येईल तर कर्णाच्या सवय तुम्ही तरी रडता. तिला तेवढं समाधान या कर्णाला आकाशानं छत्र धरलं
स्त्रीला मला जन्म दिला, आकाशाने माझ्यावर छत्र दिलं, पण आकाशाच्या पावलावर पाऊल ठेवावंसं वाटतंय. तसा पर्वताच्या खांद्यावर डोकं फेकावं आणि अंतरात सारे होते वेगवेगळे एक ती काळी नारायण उच्चारावे भगवंता काय अंतरणाचा साक्षी नामे झाले. हाच तोच नाही संगमत पुढे गेले असते राधावा अंतर तो डोक्याचा माया ममतेने मला मोठं केलं. तरी सुद्धा मातेची ओढ करणारा आयुष्य चरण मैदाना वागायला संपला असेल तर कोण हा हात कोणलाय कैत करणारा पास करे आभा कळवित तारी काया देवा कळवित तारी ईशन वाटे ही दुनिया पांडवाचा पाठीला कावळी या पुढचा रणमैदानाला सत्तावन्न साहित्य कर्मकर्ते संग्रामी असणाऱ्या कर्णाच्या प्रश्नाचा उत्तर देण्यासाठी आपण म्हणून त्या अटकांना काय
यावेळी संभ्रमानं संभ्रमित असणाऱ्या कर्णाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कर्ण कोणाचा कोण, कर्णाला जन्म कोणी दिला, कर्णाच्या कर्ण सुख जावायच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी माझ्या मुलाचे निघणारे शब्द ढोळे म्हणाले यावेळी या कृष्णाच्या माता नसता आणि इथे येण्याचे कारण हेच असेल जन्म करावं याच्यासाठी और शब्द तुझ्या मुखावर निघतात तू सुद्धा पुत्र नव्हे शब्द तुझ्या मुखावर निघतात माया कर्णाचे थट्टा नाही मातेला परवाय अवसर प्राप्त झालेलं सूर्याचं बंधार तू राधे नसून कोणते आहे तू अभिनत पुत्र असून सूर्यपुत्र आहे सूर्यपुत्र आहे देवा हे काळ्या डोंगरावर बांधले गेले आणि कृष्णाच्या काळामध्ये भविष्यात जीवनात जीवनचरित्र असेल मला समाधान वाटतंय आयुष्यापर्यंत मी तुझा जन्मांतराचा होईल पण मी इथपर्यंत आलोय याच्या मागे दुसरं कारण आहे कारण हे करणार यावेळी कौरव पक्षाचा त्याग करून तू पांडव पक्षाला यावं हे उद्दिष्ट ठेवून काय देवा गोड शब्द तुझ्या मुखाला तुम्ही तेव्हा तुझ्या जागी जर का दुसरा तिसरा कोणी असता तर कर्णाचा मत आणि आज मी रामाच्या आठवणी रावण सांगाचा राजमाता कर्ण रोमाचा नवीन नव्हे कुठल्याही रोमाच्या मित्रांसोबत किंवा कोणत्याही अविनाशाने कर्ण आपल्या मित्राशी कधीही द्रोह करणार नाही कर्णा पुण्याचा जाणतोय कृष्ण धन्यवाद देवेंद्रला कारण इथे येण्यापूर्वी या कृष्ण कितीची प्रतिभा आपल्या घरी राहिले त्या प्रतिभेला जणावं लागतात आपल्या मित्रत्वाचा आपल्या मित्राची प्रतारणा करणार नाही हा कृष्णही जाणत होता पण यांच्यासाठी जेव्हा एवढंच सांगतात इतकं थांबू नकोस जास्त वेळ जर का मला तू सांगत राहिलास तर माझा मग माझ्याकडे ओढ येईल पण करणार पण एक सांगतोय देवा कर्ण कुठल्याही प्रकारनं राजी होणार नाही मित्राशी द्रोह करणार नाही मित्राशी माझी सुद्धा एक नवणी माझ्यासाठी तू ते मला सांगितलंय ते कृपा करून त्या मुळाचे पांडव नको रे देवा नको नाही तर उद्या तेव्हा ते कडक नाही रे प्रणास सांगतोय पण जाताना एकच सांगतोय उद्या तुझ्या पुढच्या रणमैदानाला होणार पण एवढे कृष्णाच्या मुखात निघणारे शब्द आहेत धर्म तिथे जाय आणि कृष्ण तिथे अरे मी पूर्णपणे जाणतोय अरे कृष्ण तिथे जय आणि धर्म तिथे विजय ठरवलेला आहे पण ही विजयाची विजयश्री पांडव संपादन करतील वा खरो पण मला एवढंच समाधान वाटतंय त्या मध्यरात्रीच्या समय देवनी अंतरणाच्या प्रश्न मनाचं समाधान केलंय
खरोखरच आज या कर्णाला कळलंय हा सुंदर रोहिदास 2,500 रेकॉर्ड करून युट्यूबला टाकलं संत रोहिदास नेडोरा राम मयेकर टाक मग सगळी गावतली हरिश्चंद्र टाकलंय रोहिदास टाकलंय मैयाचं हरिश्चंद्र ह्याच्यात केलं कांदिवलीत रोहिदास बरं झाले 8-10 प्रयोग झाले ह्या महिन्यात काहीतरी आजच आनंद काल आनंदची मुलाखत वाचली माझ्याकडे हा मनोज नाव आहे त्या गायला मी नेटवर बसलो बटन प्रेस करू नको कंटिन्यू चालू ठेवा कोणाकडे काय ह्याच्याकडे जायचं ह्याच्याकडे काहीतरी त्याचं काम मुंबईत आणि प्लस नाटक कमऱ्या नाडलो बोलून गणेश जयंती नाट्याला बोलू त्याला व्हायचं मालक भाषा पठायचे पुरं धंदो केले जाते तरी गेले तर विचारत नसते कसलं सिंगल जाऊ नाही नाव आहे गेले मी होते मला पहिली सुरुवातीच त्यांनी धंदो पार्किंग करा
टेकीन केल्या ना तिथे त्याच्यानंतर सुटल्यावर त्याने कोणाकच नाही हे काय भाई आवड भाऊ करणं नाही आपल्या गाडीवर साहेब आणि त्याच्या गुरुच्या मैदानावर सेनापतीचा मान आम्हाला बाहेर केला गेला. आता संत जीवनच्या मानाचा स्वीकार म्हटला मानाचा अधिकार आपल्या मानाला मानवंदना देण्यासाठी आपल्या मानाला आपल्याला तर सेनापती होय खरंच स्वामी आपल्या अंगी असलेला पराक्रम नक्की गावांना देशाला एक सारखा वाटता उडत असताना सुद्धा माझा मित्र सुयोधनानं स्वतःचा शक्तीचा गप्पा ठेवून मध्य देशाधिपती शल्यराज जनांते सरस्वती आणि असा कर्ण उद्याच्या पुढच्या रणमैदानावर आणि यांच्यासाठी आपल्या गोड निरोप घेण्यासाठी काय करू काही सुचण्याचं झालंय स्वामी एक मात्र करू शकते आपल्याला प्रत्येक कामाचं यश यावं यासाठी आजपर्यंत करत आले तेव्हा वीरकडे पोषण बाळगण्यात पदार्थ करण्याच्या त्यावेळी आपल्या मित्राच्या सहकार्यासाठी झालं असते त्यावेळी काय करत असते तर पंचायतची हाती घेऊन हे आपल्या नवऱ्याला तुझ्या स्वकर्तव्याला तुझ्या कर्तव्याला पूर्ण महत्व देण्यासाठी पूर्ण इथे तुझ्या मनात घेऊन येते मी वेळोवेळी पंचायती ओवाळणारी माझी ऋषाली हात पंचायती ओवाळत असताना तिथे पंचायती खारी पडली अपशकुनात कार्य भगवंता
त्याच्या गुरुच्या मैदानावर नेत्रावरती अश्रू वाहणारे अश्रू धाराणा तुझ्या नजरेच्या कटाक्षातच थांबवले. हे अश्रू जर का ऋषाईनं पाहिलं असेल तर एक साथ योग साबोक या करणारा गुरुच्या वेळा मैदानावर जाण्यासाठी काय केलं? ऋषाई स्वामी तुमची पत्नी आहे हो. माझ्या मुलाला एवढी खोल ऋषाई अगं शकुनात ते कर आपल्यासारख्या वीरवंतानं मानायचं नसतं. मला माहिती आहे स्वामी. तुझ्या मनात काय वावरतं मला कळतं. पत्नीला पतीचा मार्ग आखायचा तो रोखायचा नसतो. आणि याच्यासाठी ऋषाई स्वामी त्या भगवंताने आपल्या जीवनात काय ठेवलंय मोठा अपशगुन आहे. हा बस कशी दुखून तारे सुद्धा बंद झाले. आकाशी असणारे तारे कोसळले म्हणजे काहीतरी सपसपून होत आहे. अगं ग्रामदशाप्रमाणे भविष्यात वर्तन करणारे हे तांदळे असे कोसून जर का माणसात भविष्य वर्तवू लागले तर आकाशात एकही तारखा दिसणार नाही. मी म्हणतोय त्या शकुनाचा विचार अगं व्यक्ताकडे जाणारे प्रवासी आपण पृथ्वीवरच्या धर्मशाळेतून आपल्याला एक नाही तो उठून जायचंय. आणि हे जर का विधान आपण आपल्या ध्यानी ठेवलं नसेल तर त्याच्यासाठी आपल्या उत्तरपणा आणि म्हणूनच म्हणताय ऋषाने म्हणताय ऋषाने प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनात आपल्या मर्यादा राखायच्या असतात. पतीचा मार्ग राखायचा असतो तो रोखायला असतो. याची तुला पूर्ण कल्पना नाही. या शकून अपशकुनाचा विचार करू आणि ज्या मित्राने माझ्यासाठी त्याचा केस या साऱ्या समाजात तरुणाच्या जीवनावर शिकू होईल. मग मला सांग हे तुला मानकंडला हवे असेल काय अर्थ आहे या कर्णाच्या जीवनाला. आणि याच्यात जर का तुझं सुख वाटत असेल सारे थांबेल का मी तुझ्यासाठी. मला सांग या पुरुषा सागारी साता जन्माच्या माझ्या मित्रासाठी माझ्या मला जाणं भागे प्रसारित का तुम्हाला माग तर कर्णाच्या रक्ताची आपल्या रक्ताची शपथ करू. अगं विजय नक्कीच सांगता तुला. अगं त्या विजयाची त्या पांडवाच्या गती पडली असेल ही सध्याची नीतीची न्यायाची सरचेल असेल. अगं ती आरदार कोटिल्याची रखेल असेल. आणि हे आपल्याला स्थळे तर आपल्या आनंदाचा गोड देण्यासाठी तुझ्या महाराजांचा विजयाची विजय संपादित करून येईल. आणि ते काय मन कठोर त्या कर्णाची तू भारी आहे. या विश्वास करण्यासाठी आयुष्यभर दाखव या कर्णाचा विरोध देण्यासाठी नक्कीच
ओळखत गेले पण अपक्ष पाहून माझ्या हातातील पंजराचे काळे पण फार मोठा अपशकून झाला शब्दांना माझे स्वामी युद्धासाठी निघून गेले कार्यक्रम चालू आहे रात्र पळापळाला काय झालं पुस्तक कळ व्हायला थोडासा वेळ लागेल आजपासून परत कन्हैया शस्त्रात राहत आलाय ते शस्त्राची तातडीने करावी तुझ्या कुरुक्षेत्र मैदानावर कर्ण स्वतःच साम्राज्य गाजवणारे त्या पांडवाला काळात ते पाडणारे कुठल्याही विचाराचा करण्याच्या मनावर परिणाम होणार कृष्णाला सांगितलेलं वर्तमान जरी सत्य असलं तरी कर्ण आपल्या ध्येयापासून असला बस ठरलं उद्याच्या पुढच्या रणमैदानावर कर्ण उभा त्या 5 पांडवांच्या जीवनात आघात निर्माण करण्यासाठी हे प्रत्याघातातर्फे 5 बाण एवढंच कशाला या अमोघ शक्ती प्रकारा स्वतःचा प्राण प्राणाच्या हा 5 पांडवांच्या सकाळी हो धर्मशील सत्यशील न्यायकर्ता हो ठीक ज्याला स्थित प्रत्येक सारे जगत हो युधिष्ठिर बस त्याच्यासाठी जिजाबाई हा एकच बाण या त्याला आपल्या फाजील अभिमान आहे त्याला स्वतःच्या हिमतीचा फाजील अभिमान आहे हो गलेल खदांडा भे बळे भीमा असंख्य नागबळीचं बळ जरी तुझ्या शरीरात वावरत असलं तरी हाच तो बाळ हा गलेलक्ष भीमासाठी एकाच बाळाला हा तिसरा बाळ कुणासाठी वासंती स्पर्धेत त्याच्यावर सुंदर शिकणारे समुद्र असला तर या एकाच कर्ण तुझा शेवटचा कर्ण तुझा
थांब येतो थोडा वेळ कोणसी व्यक्ती आहे ते जाऊन शोधणार एक याचं अरे आणि या मध्यरात्रीचा समन्वय तुझी इच्छा कोण तो याच्यापर्यंत पाठवा याचं काय माझी इच्छा झाली म्हणतात माझी इच्छा पूर्ण आपण मला बचत अगं प्रत्यक्ष देवेंद्र हे महाराज का एका ब्राह्मणाच्या रूपात माझ्याजवळ येऊन माझे कवच पूर्ण काय निवांत वचन दिलं एवढा दृढ विश्वासाचा सत्ता मोठा असं असताना या एका वचनाची अपेक्षा मला वचन हवं वचन प्रत्येकाच्या संतावर आपला भरोसा नाही मनाच्या ठिकाणी वळवणाऱ्या विचाराला कुठंतरी स्थिरता करण्याची संतावरी कोणी आम्ही मानतो इथल्या मनाच्या समाधानासाठी वचनासाठी आपलं समाधान असायचे हा करणं आपल्याला वचन देतोय वचन देतोय एवढ्या वर्षाच्या काळात आपण मला वचन दिलात की माझी असेल ती इच्छा पूर्ण होईल त्यावेळी फक्त एकच इच्छा आहे साखरत आपण काय करतो हो कळणे शास्त्राला बसवायचं कशासाठी कर्ण पांडवाशी करणारे सेनापतीचा मान या कर्णाने स्वीकारले या पांडवाचा विद्या आणि त्यानुसार जिंकण्यासाठी तिथं शस्त्राला शस्त्र जिंकणे हा कर्ण करतोय मग हे शस्त्र आपण स्वतः निर्माण केला ती शस्त्र आपण स्वतः तयार केला ते 5 बाण अमोघ अशा अस्त्राच्या साह्याने केलेले 5 बाण कर्णनाश मला पाहिजे आपण हे 5 बाण हे सामान्य बाण नव्हे त्याच्या असामान्य शक्तीचा समावेश हे 5 बाण यांचे हो मला ते पाहिजे पहा याचे काय पहा हे 5 बाण अमोघ अशा शस्त्राला हे अमोघ असे शक्तिशाली 5 बाण पांडवांच्या घातासाठी पांडवांच्या घातासाठी
शक्ती म्हणजे सामान्य शक्ती नव्हे, तर असामान्य माणसाचं ते कामच आहे. पण कोण अशी व्यक्ती या पंच बाणाची होय हे याचका, हे बाण तू बोललीस, कोण आहेस तू? कोण आहेस? बाय याचका पृष्ठभाग दाखवून माझ्या समोर का बरे उभा आहे? मी कोण आहे? मी कोण आहे हे तर ऐकायचं आहे. कोण? एक माझा दायाद असतो, त्यामध्ये बाण मोडले, त्या पांडवाच्या घातासाठी ज्यानं आपला शक्ती जणक ऐक करणा, काय मी कोण आहे हे तर मला पण तुला पाहायचंय ना. होय मला पाहायचंय. तर पंच पांडवांची माता मी बात करणार. मी तुझी आई आहे. मी तुझी आई आहे. वाईट वाटतंय मला. तू पाच पांडवाची माता म्हणून सांगितलंस तेवढंच पुरे. या कर्णाची आई म्हणून सांगू नकोस. हा म्हणतोय माझी आई केव्हा? अगं माझी आई कोण असते? आदरलं गोंधळलं माया ममतेनं दिलं मला सवय. लहानचं मोठं करायला खाण्यावरले त्याचे सारे लढीवार तर कोणी पूर्ण केले असेल तर राधा माझी सारथ्य कर्म करणारे रथ शाळेत मोबाईल आले ते अधिरथ माझे पिता. तू माझी नाही करणा. तू माझी माता नव्हे. करणा, मी तुझी दुर्दैवी आई आहे. सखेचा प्राण वाहत जाणाऱ्या पोराला त्या अधिरथ माते अधिरथाने ज्याला सहाय्य त्या राधा मातेनं ज्याला सांभाळलं लहानाचं मोठं केलं तीच खरी माझी माता. नाही करणा. मान्य नाही. मी तुला जन्म दिला. तू मला जन्म दिला. मी 9 मास माझ्या उदरी तुला वाढविले. 9 मास तर का मला तुझा उदय वाढला असते. कर्णाचं जीवन असं का? मला सांग माझा जन्म असते मला ऐकायचं. तू म्हणतेस कर्ण तुझा मुलगा ह्या कर्णाला जन्म तरी कधी दिला? जन्माचा जन्म झालाय तो कसा आणि कोणत्या दिवशी मला ऐकायचं. तुझं जन्म नसेल तुला ऐकायचं. होय मग ऐक करणार. काय तू? मी तुझी आई कशी आहे ऐक. आठवतंय ते दिवस. बालपणापासून मित्र ओझ्याखाली वाढलेली त्यांची कन्या नसून सुद्धा कुंती भोजनची कन्या म्हणून राजकारणात वावा पेटली. करणा ऐक. ऐकतोय मी. लक्ष देत नाही. नक्की ऐकतोय. खास तू माझी माता म्हणून माझ्यासमोर उभे ठाकले. राधेच्या रक्ताला टाकून ज्या कर्णाला दिलायस तो कर्ण ऐकतोय. तुझी माझी माता कशी? ऐक करणा. मी तुझी आई कशी हे तर तुला ऐकायचं. ऐकायचंय. अशापासून लागले एक शिकताई दुर्वास महंत आमच्या घरी आली. दुर्वास मानतो. हो. आणि त्यांनी माझ्या बाबांना दरबारच्या दारावरून सांगितलं की राजकन्या मी आत येऊ की बाहेर जाऊ. दुर्वासाचा राग या साऱ्या जगतात सर्वांना माहिती आहे. असं असताना त्यांच्या त्या अगदी कटाक्ष नजरेसारखी नजर कुणाची नाही. माझे बाबा करतात नाही. पण आत्यासारखी काय अशी इच्छा आहे म्हणून बाबांनी करून त्याला विचारलं. त्यांनी मला नाही तर माझ्या बाबांना सांगितलं की ऐक राजकन्या मला एक महायज्ञ अनुष्ठान करायचे आणि त्या अनुष्ठानात विश्वासाचा सेवक मला हवाय. ही जर माझी इच्छा पूर्ण होत असेल तर मी थांबतो नाही तर मी जातो. आलेला याच्या अतिथी समान देवा समान असतो म्हणून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाबांनी होकार दिला. पण त्याच्यासमोर प्रश्न पडला होता की कोणाचा अतिथी आहे? कोण असा सेवक आहे जो सदैव त्यांची सेवा सदैव त्यांचं मन राखेल? असं असताना बाबा
बाबांना प्रश्न पडला, बाबा किती कष्ट झाले त्या तुम्ही मी लहान होते तरी पण बाबांचं ते दुःख पावलं नाही मला. बाबा मी काय करू शकते तुमच्या जागी, मी असा विचार करते. त्याच वेळी बाबांनी मला सांगितलं की पोरी, अगं जर का या राजाचं संकट तुला दूर करायचं असेल तर त्या बाळाला दिसेना मला बाबांची आज्ञा म्हणून दुसऱ्या दिवसापासून राजवाड्याच्या समोरच एक पर्णकुटी भरण्यात आली. सारी सविधा सर्व काही त्या पर्णकुटी ठेवण्यात आलं आणि त्या दिवसापासून अनुष्ठानाला सुरुवात झाली. खरणात हे अनुष्ठान कशाचं होतं आई? हे अनुष्ठान कसलं होतं माहिती का? आतापर्यंत मानव योनी आणि देव योनी कधी एकत्र झाली नव्हती. मानव हे सामान्य आहे पण देव मात्र असामान्य आणि शक्तिशाली आहे. दुर्वासांना हा भेद नष्ट करायचा. देव योनी आणि मानव योनी एकत्र मिळून त्यांना खूप काही निर्माण करायचं होतं. म्हणूनच हा यज्ञ होता. असं असताना